त्याचं लोणचं पण बनवतात, मुरंबा पण बनवतात. आता बाजारात खूप आलेला आहे विकायला आणि जरा सस्ता पण भेटतो. आता हे गुळाचं पाणी होणार. ॲसिडिटी होत नाही, जेवण पचन होतं आणि केस पण वाढतात आणि चेहऱ्याला पण ग्लो येतो. तुम्ही पण असेच बनवा घरी. ही इलायची घेतलेली आहे मी बारीक करून. ही इलायची याच्यात टाकते म्हणजे स्वास मस्त येतो. हे बघा आता गुळाचं पाणी झालेलं आहे आणि खूप छान आवळा तयार झालेला आहे. थोडंसं पाणी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी खट्ट-मीठ टेस्ट लागायसाठी ही मिरची पावडर टाकते आणि थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये, कारण चव टेस्ट चांगली लागणार आहे याला. थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता याला चांगलं फिरवून घेते. सुगंध खूप छान यायला लागला. मी नेहमी घरामध्ये बनवते आणि हे खूप आवडतं. 8 दिवस पण जात नाही. झाला आवळा तयार झाला खट्टा मिठ्ठा. हा थंड झाल्याच्या नंतर ह्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. हा खूप दिवस चालतो. तुम्ही पण असेच बनवा. हॅलो, बाय.